महापालिकेचं यंदाचं अंदाजपत्रक रिअलिस्टिक करण्यासह केंद्र शासनानं सुचवलेल्या नॅमनुसार पहिल्यांदाच तयार केलं जात आहे। बार कोडिंग हे या नॅमचं वैशिष्ट्य राहणार आहे। स्थानिक संस्था कर आकारणी, गलिच्छ वस्ती सुधारणा, हद्दवाढ, भूमी मालमत्ता, मंडई, उद्यान, सार्वजनिक आरोग्य अभियंता, नगर अभियंता, आरोग्य विभाग, विभागीय कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग, स्मृती मंदिर, क्रीडा, विधान सल्लागार, नागरी समुदाय विकास प्रकल्प आदी विभागांकडून अपेक्षित उत्पन्न मिळालेलं नाही। महापालिका प्रशासन अपेक्षित उत्पन्न धरतं, मात्र त्याची वसुलीच होत नाही। प्रशासनानं अपेक्षित धरलेलं उत्पन्न मिळत नसताना सर्वसाधारण सभेच्या उत्पन्नाबाबत न बोललेलंच बरं, अशी दरवर्षीची स्थिती असते। प्रशासनानं 1000 कोटींचं अंदाजपत्रक सादर केलं तर सर्वसाधारण सभेत त्यात 500 ते 700 रुपयांची वाढ सुचवली जाते। त्यामुळे उद्दिष्टाचा आकडा एकदम फुकतो। अंदाजपत्रकीय सभेत मंजुरी मिळते, शिफारशी होतात, मात्र प्रत्यक्षात कार्यवाही अत्यल्प असते। त्यामुळे यंदा जितकं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे तितकाच अंदाज व्यक्त करण्याची सूचना खाते प्रमुखांना देण्यात आली आहे। नॅशनल म्युनिसिपल अकाउंटिंग मॅन्युअल नॅम ही केंद्र शासनानं सुरू केलेली पद्धत आहे। राज्यात यापूर्वी पिंपरी चिंचवड, ठाणे आणि काही प्रमुख महापालिकांमध्ये याच पद्धतीनं अंदाजपत्रक तयार करण्यात आलं आहे। सोलापूर महापालिकेत यंदा प्रथमच त्याचा प्रयोग होणार आहे।